मुंबईमध्ये आझाद मैदानावर जे आंदोलन झालं त्याचा आणि अशा अनेक प्रकारच्या आंदोलकांचा न्याय मागण्याचा हायकोर्टाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या मार्फत काटा काढलेला आहे सरकारने, राजकीय नेत्यांनी. माझ्या सख्ख्या भावाने 20 वर्ष हायकोर्टाच्या चीफ जस्टिसच्या केबिनमध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी तो नोकरी करत आहे, पर्सनल सेक्रेटरी असिस्टंट. त्यांनी संघटित गुन्हेगारी केली आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी राजकीय नेत्यांच्या हस्तक म्हणून काम केलेलं आहे, लाच घेऊन काम केलं आहे, अनेक प्रकारचे गुन्हे केले. आणि तो हायकोर्टामध्ये, औरंगाबाद उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टच्या मध्ये असताना मी काही करू शकलो नाही. माझ्या सगळ्या याचिका फोडल्या गेल्या, कचऱ्याच्या पेटीत टाकल्या गेल्या. माझ्या सख्खा भाऊ श्याम जोशी, जो आता पाषाणमध्ये रिटायर झालेला आहे, आणि 9 जुलै 2023ला जेव्हा तो रिटायर झाल्याचं मला कळलं, जेव्हा मुंबई हायकोर्टाला मी सकाळी 7:30 वाजता एक ईमेल लिहिला. त्या एका ईमेलवर मित्रांनो मी हायकोर्टाची मानगूट पकडली, सरकारला झुकवलं आणि झक मारून पोलिसांना माझ्यापर्यंत यावं लागलं. एक नागरिक काय करू शकतो जर तत्त्वज्ञान तुमचं बरोबर असेल, त्याग असेल, अभ्यास असेल तर. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन तिथे असताना ते न्यायालयाला, सरकारला झोकू शकले नाही. त्या सरकारला वाकवायला पाहिजे होतं, तोडायला पाहिजे होतं, सरकार पाडायला पाहिजे होतं. मी एक ईमेल पाठवला सकाळी 7:30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाला, त्यांची मानगूट पकडली. माझ्या भावाने, सख्ख्या भावाने 21 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध भागामध्ये काम करत असताना संघटित गुन्हेगारी केली. त्याचे मी एवढे सज्जड पुरावे दिले आणि त्याला हायकोर्टाला मी जबाबदार धरलं. त्यावेळेस या सगळ्या न्यायाधीशांना जबाबदार धरलं. उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस जे होते, पोद्दार, नितीन पोद्दार, ते हादरले. कारण मी सांगितलं होतं की मी जर तुम्ही मला न्याय दिला नाही तर मी आमरण उपोषण करून जीव देईन आणि हायकोर्टाच्या नावाने देईन. ते इतके हादरले की त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र शासनाला संपर्क केला, DG ऑफिसला. DGनी प्रवीण मुंडे, DCP झोन 1, विचारून बघून घ्या तुम्ही मुंबईत, त्यांना संपर्क केला. त्यांनी औरंगाबाद पोलिसांना, सिडको पोलिसांना संपर्क केला. तिथे मोदी राजपूत नावाच्या पोलिसांना पाठवलं आणि माझ्याकडून मी आमरण उपोषण करून देहत्याग करणारे लिहून घेतलं. आणि मग मला त्या चीफ जस्टिसनी मला पत्र पाठवलं की तुम्ही अशी अशी कारवाई करा आणि तुमचे बंधू आता रिटायर झालेले आहेत, म्हणून आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे इतका निर्लज्ज कोडगेपणा आपले न्यायाधीश दाखवतात. हे लोक रिटायर झाल्यानंतर आपले प्लॉट कसे मिळतील, प्रॉपर्ट्या कशा मिळतील, आपले पेन्शन कशी मिळेल, सेटिंग करतात. ज्यांचे केसेस सेटिंग केल्या त्यांचे फायदे घेतात, त्यांच्या नोकऱ्या करतात, जॉब करतात, खासदार होतात, आमदार होतात. आणि हे न्यायालय मला सांगतं की तुमचे सगळे पुरावे मान्य आहेत, न्यायालयामार्फत संघटित गुन्हेगारी झालेली आहे, तुमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, पण तुमचा भाऊ रिटायर झाला. या तांत्रिक कारणामुळे पण मी त्या मुंबई हायकोर्टाची जी मानगूट पकडली, ते सगळे पुरावे गोळा करून ठेवलेले आहेत. एक ना एक दिवस या संस्थेची सगळी छेद होईल देशभर. हा माझा वाद आहे तुम्हाला. काम असं झालं पाहिजे.